दिल्लीतल्या नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या 6 मजली इमारतीला मध्यरात्री उशिरा आग लागली। भीषण स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमाराला इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागली आणि त्यानंतर या आगीनं संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतलं। यामध्ये इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या दुर्घटनाग्रस्त नॅशनल म्युझियम इमारतीच्या बाजूलाच फिक्कीचं कार्यालय आहे। मात्र या आगीची फिक्की कार्यालयाला कोणत्याही प्रकारची झळ बसलेली नाहीये। आगीवर पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला नियंत्रण मिळवलं गेलं। 8 सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयानं 9 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। यापैकी एका आरोपीचा अगोदरच मृत्यू झालेला आहे। पुराव्याअभावी या 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। हमीदिया मशिदीमध्ये 3 तर मुशावर चौकात 4 स्फोट झालेले होते। सुरुवातीला एटीएसनं एकूण 13 आरोपींना अटक केली होती। त्यापैकी 9 जणांविरोधात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। माजी मंत्री छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलंय। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी काही दिवस ठेवण्यात आलं होतं। मात्र सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यावरून चांगलाच वादही झाला होता। या प्रकरणी आर्थर रोडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुले यांची चौकशी होऊन त्यांचं निलंबन झालंय। अंमलबजावणी संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। लातूर जिल्ह्यातल्या अन्य भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरच लोअर दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। रेल्वेच्या 40 वाघिणीद्वारे रोज 20 लाख लिटर पाणी देण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर आराखडा तयार झालाय। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 40 वाघिणी देण्याचं आश्वासन दिलं, असंही खडसे यावेळी म्हणाले। दारू कंपन्यांना पाणीपुरवठा करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी झाली। आधी पिण्यासाठी, मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टानं सरकारला विचारलाय। पाणी नाही म्हणून शेतकऱ्यांचे जीव जात आहे, त्याची जाणीव आहे का, असा सवाल कोर्टानं सरकारला विचारला। दारू कंपन्यांसाठी 20% कपात करण्यात आलेली आहे। जूनपर्यंत टप्प्याटप्प्यानं आणखी 20% कपात करू, असं सरकारतर्फे कोर्टाला सांगण्यात आलं। आता या मुद्द्यावर खंडपीठ अंतिम निर्णय देणार आहे। डान्सबारवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारले। कोर्टानं आदेश दिल्यानंतरही वेळेत परवाना का दिला जात नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय। भीक मागण्यापेक्षा नाच करून पोट भरणं केव्हाही चांगलं, असंही कोर्टानं म्हटलंय। अश्लीलता थांबवली जावी, मात्र डान्सबारला परवानगीच न देणं हा उद्देश असू शकत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। स्वच्छता किंवा आगरोधक यंत्रणेची कारणं पुढे करत डान्सबारला परवानगी नाकारण्याबाबत सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। आधीपासून जे हॉटेल सुरू आहेत त्यांना या शर्ती का? सध्या स्वच्छता किंवा अग्निसुरक्षा डावलून ही रेस्टॉरंट सुरू आहेत का, असा सवाल कोर्टानं केलाय। केवळ कर्मचाऱ्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीच चौकशी करावी आणि 1 आठवड्याच्या आतमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आलेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 मे रोजी होणार आहे। राज्यात नवीन महाविद्यालय उघडण्यास परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला। या संदर्भात मुंबई हायकोर्टानं दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं उचलून धरलाय। नव्या महाविद्यालयानं परवानगी दिली जात नसल्याबद्दल हबीब एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्टनं हायकोर्टमध्ये धाव घेतली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे 2015-16 पासून रखडलेल्या 200 पेक्षा जास्त प्रस्तावांचा मार्ग मोकळा होणार आहे। अवैध खासगी सावकारीला संरक्षण देण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर काँग्रेसनं टीका केली आहे। कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांनी दिलेलं नियमबाह्य कर्ज अधिकृत करण्याचा राज्य सरकारच्या सहकार विभागाचा प्रस्ताव आहे। सध्याच्या कायद्यानुसार कार्यक्षेत्राबाहेर कर्ज दिल्यास सावकाराला 1 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे। अशी कर्ज नियमबाह्य ठरवली जातात। अशा सावकारांवर कारवाई करून शेतकऱ्यांची गहाण मालमत्ता परत करावी, अशी मागणी करत काँग्रेसनं सरकारवर टीका केली। राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य खातं म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे।
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेनंतर दृष्टी गमवावी लागल्याचा प्रकार घडला। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली। जंतू संसर्ग होऊ शकतो, स्वतः डॉक्टर असणारे आरोग्यमंत्री सांगून दोषींना पाठीशी घालत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबईतल्या रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अनियमिततेबाबतच्या चौकशीचा अहवाल महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे आयुक्त अजॉय मेहतांनी सुपूर्द केलाय। रस्ते कामाबाबत 50% अनियमितता आढळल्याचं सांगत प्रशासनातले बडे मासे जाळ्यात अडकणार असल्याचंही महापौरांनी सांगितलंय। ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांची नावं सांगायला मात्र त्यांनी नकार दिलाय। कल्याण डोंबिवलीमधील सर्व नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे। परवानगीवरील स्थगिती आता मुंबई उच्च न्यायालयानं उठवलेली आहे। महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाची हमी दिली। या हमी दिल्यामुळे तुर्तास हायकोर्टानं बांधकामाला परवानगी दिली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात EPFO 1 मे पासून एक कर्मचारी एक EPF खाते योजना राबवणार आहे। या नव्या योजनेमुळे वेळेपूर्वी भविष्य निर्वाह निधी काढता येणार नाहीये। याशिवाय राज्य सरकारनंही या योजनेशी संलग्न करण्यासाठी EPFO प्रयत्न करत आहे। EPFOच्या 21 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। PF खातेधारकांना अधिकाधिक सवलती देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं यापूर्वीच युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिलेले आहेत। आता एक कर्मचारी एक EPF अकाउंटमुळे कर्मचाऱ्यांना आपले खाते नियंत्रित करणं आणखी सोपं होणार आहे आणि याशिवाय एखादा कर्मचारी नव्या कंपनीमध्ये रुजू होणार असेल तर त्यासाठीही नवं खातं उघडण्याची गरज भासणार नाहीये। द संडे टाइम्स या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये बगदादी ज्यू असलेल्या सिमॉन आणि डेव्हिड रुबेन यूकेमधले सर्वात श्रीमंत ठरलेले आहेत। रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे हे विशेष आहे। त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते। 1950 साली ते लंडनला स्थलांतरित झाले। धातू व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्रात असलेल्या रुबेन बंधूंची संपत्ती आजमितीस 13.1 अब्ज पाऊंड आहे। दुसऱ्या क्रमांकावर भारतीय वंशाचे हिंदूजा बंधू आहेत। श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा यांनी आपलं दुसरं स्थान कायम ठेवलेलं आहे। स्टीलमॅन लक्ष्मी मित्तल यांची मात्र घसरण झाली आहे। गतवर्षी या यादीमध्ये अव्वल स्थानी असलेले मित्तल आता 11व्या स्थानावर फेकले गेलेत। भारतातल्या बँकांचे करोड रुपये बुडवणाऱ्या विजय माल्याचं नाव ब्रिटनच्या मतदार यादीमध्ये असल्याचं उघड झालंय। ब्रिटनमध्ये माल्याचं घर आहे। सध्या विजय माल्या लडीबॉक नावाच्या याच घरामध्ये राहत असल्याची माहिती मिळतेय। विजय माल्याचा पासपोर्ट भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं रद्द केला। जगाची प्रदक्षिणा करायला निघालेल्या संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर इम्पल्स 2 या विमानानं हवाईहून उड्डाण केलं आणि 62 तासांचा प्रवास करून कॅलिफोर्निया इथे ते पोहोचलं। ओहू या हवाई बेटावर बॅटरी नादुरुस्त झाल्यामुळे हे विमान जुलैपासून अडकून पडलेलं होतं। तत्पूर्वी या विमानानं जपान ते हवाई हा तब्बल 118 तासांचा प्रवास केला होता। उड्डाणावेळी वैमानिक बर्ट्रँड पिकार्ड आणि अँड्रे बोशबर्ग यांना खास हवाईन पद्धतीनं संगीताच्या साथीनं निरोप देण्यात आला। 3 दिवस आणि 3 रात्रींचा प्रवास करून हे विमान कॅलिफोर्नियामध्ये दाखल झालंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होताच सरकारला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। उत्तराखंडच्या मुद्द्यावर काँग्रेसनं राज्यसभा डोक्यावर घेतली। प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली। हरीश रावत सरकारला हटवून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली। तर संसदीय कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्थगन प्रस्तावाचा विरोध केला। न्यायाधीन प्रकरणांची चर्चा होऊ शकत नाही असं कारण सरकारने दिलं, मात्र यावर विरोधकांचं समाधान झालेलं नाही। अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक असलेले माजी कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प नव्या वादामध्ये अडकलेले आहेत। यावेळी त्यांनी भारतीयांची टिंगल केली हे विशेष। 2 दिवसांपूर्वी मेरीलँड इथे एका प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांनी भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची खिल्ली उडवली होती आणि त्यावरून डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली। ट्रम्प हे विद्वेषाचं राजकारण करत असल्याची टीका क्लिंटन यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी केली। अमेरिकेला मित्रांची गरज आहे, अशा प्रकारे वर्णद्वेष पसरवणारा नेता या देशाला नको आहे असं पोडेस्टा म्हणाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।